त्यामुळं ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या हालचाली महायुतीला धसका देणाऱ्या ठरणार आहेत. नव्हे त्या ठरल्या आहेत असं म्हणायलाही हरकत नाही हो. मित्रहो नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता लवकरच सुरू होईल आणि बघा त्या दृष्टीनं राजकीय पक्षामधल्या हालचाली अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि तेवढंच लक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या होऊ घातलेल्या युतीकडे आहे. महाराष्ट्र आहे, मराठी माणूस आहे, त्यांचं लक्ष असणारच. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार आणि ती होणार की नाही होणार यावर गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झालेली आहे. अद्याप ही युतीची बोलणीच होत नसल्यामुळे आता ही युती होणार की होणार नाही याबाबत बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते. पण ही युती होणारच नाही असं अनेकांना वाटू लागलं होतं आणि त्यासाठी सोशल मीडियानं देखील राज ठाकरे यांनाच जबाबदार धरलं होतं. या युतीची चर्चेतून बाजूला पडत असताना पुन्हा ती वेगानं व्हायला लागलेली आहे. तसं पाहिलं तर ही युती होण्याचा विषय अजूनही पूर्णतः संपलेला नाही, आणखी ही आशा आहे. नुकतंच पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मनसेला आवाहन केलं आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी चर्चा करून काहीही होणार नाही, दोन्ही भावांनी एकमेकांना फोन करावा असं म्हटलं. अमित ठाकरे यांच्या या विधानानंतर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत मोठा दावा करून या युतीचे थेट संकेत दिलेले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांच्याही आधी एकत्र आल्याचं आता दिसतंय. याचाही संदर्भ संजय राऊत यांनी दिला. काय म्हणाले बघा संजय राऊत. शिवसेना मनसे युतीबाबत नेते सकारात्मक आहेत म्हणूनच कार्यकर्त्यांचं मिलन होत आहे, मनोमिलन होत आहे. त्यांचं मनोमिलन वाढलेलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत, उद्धव ठाकरे राज ठाकरे सकारात्मक आहेत. वर युतीबाबत नेते सकारात्मक असल्यामुळंच जमिनीवरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यावर त्याचा परिणाम झालेला असेल. त्याचबरोबर दोन्ही भावामध्ये प्रस्तावाची गरज नसते. अमित ठाकरे आदित्य ठाकरे ही सर्व मुलं आहेत, त्यांच्या जन्मापासून ते भाऊ आहेत दोघं. कुणीही जाहीरपणे सोशल मीडियावर सांगून एकमेकांना फोन करत नाहीत. काय सांगावं, फोन झालेही असतील, तुम्हाला फळ दिसेल. त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिवतीर्थ हे काही आमच्यासाठी कॅफे नाहीये, ते आमच्यासाठी घरच आहे. मनोमिलन नक्की होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे हे संजय राऊत यांचं विधान किंवा ही त्यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण दोन्ही बाजूनी काहीच हालचाली होत नव्हत्या. युतीचा विषय केवळ कार्यकर्त्यांच्या आणि मराठी माणसांच्या चर्चेपुरताच उरलेला होता. आता मात्र या प्रक्रियेचं पहिलं पाऊल तरी पुढे पडल्याचं दिसतंय. भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे, पण ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपलाच काय हो, महायुतीला सुद्धा मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळं ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या हालचाली महायुतीला धसका देणाऱ्या ठरणार आहेत. नव्हे त्या ठरल्या आहेत असं म्हणायलाही हरकत नाही हो. गुजराती माणसाला जसं भाजपाचं प्रेम आहे तसं मुंबईतला मराठी माणूस एकमुखी ठाकरे कुटुंबाच्या सोबत आहे आणि याची जाणीव भाजप आणि महायुतीला सुद्धा आहे. त्यामुळं महायुतीनं धसका घेतला नसता किंवा धसका घेतला नाही तरच नवल म्हणावं लागेल. पाहूया आणखी काय काय घडामोडी घडतायत त्या. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.